नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा भजी आणि चहा। तर त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, मिरची, कोथिंबीर, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे, गरम मसाला अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि पाणी न घेता सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवले आणि त्याच्यात तेल आपलं गरम झाले आणि छोटे छोटे असे मी भजी टाकले। तुम्हाला जसे मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे करू शकता आणि जास्तीत जास्त 10 ते 15 टाकायचे आहेत, कारण ते व्यवस्थित शिजतील। आणि बघा, आमच्या वरांड्यावरच मी आज भजीचा बेत केलेला आहे। एकीकडे मस्त पाऊस पडतो आणि गरम गरम अशी भजी मी बनवायला घेतलेत। भजी कढईमध्ये टाकल्यावर गॅसची फ्लेम थोडीशी बारीकच करा आणि दोन्ही बाजूनी मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घ्या। अशा प्रकारे कांदा भजी आपली तयार आहे। आता आपण चहा बनवून घेऊया। त्यासाठी मी पाणी घेतले, 3 चमचे मी साखर घेतले, 2 चमचे चहा पावडर टाकले, 6 ते 7 वेलच्या टाकल्यात। बघा, तुम्ही बघू शकता पाऊस पण आलेला आहे आणि आपल्या चहाला पण मस्त अशी उकळी आलेली आहे। आणि आता त्याच्यात आपण दूध घालायचं आहे आणि चहाला पुन्हा एकदा एक उकळी येऊन द्यायची आहे। आपला चहा तयार आहे। तर तयार आहे आपला गरम गरम चहा आणि कुरकुरीत कांदा भजी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।